फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत माझ्या मम्मीच्या घरी. तिथे अधिक महिन्याचं वाण आहे ना जावयासाठीचं, तर त्यासाठी जाणार आहोत. आपण बघूया तिथे काय काय मजा येते ती. आम्ही येणार म्हणून तिने खूप साऱ्या गोष्टी बनवल्या होत्या. वडे बनवलेले होते, त्याच्यानंतर तिने जवळ्याची भजी बनवलेली होती, फिश फ्राय होती, असे खूप सारे आयटम्स तिने बनवलेले होते. आणि हो, सगळ्यांच्या आवडता चिकन मसाला पण. सर्वप्रथम तिचे दोन्ही जावई, नातवंड, माझ्या मोठ्या बहिणीचे सासू सासरे हे जेवायला बसले आणि सगळेजण मनसोक्त आनंद घेत जेवत होते आणि कौतुकी करत होते जेवणाचं भरपूर. आमच्याकडे नॉनव्हेज जेवण सगळ्यांना खूप आवडतं. नंतर मी, माझी मोठी बहीण, मम्मी अशा आम्ही तिघी पण जेवायला बसलो. बऱ्याच दिवसाने मम्मीच्या हातचं जेवत होते आणि त्यात जर ते नॉनव्हेजचं जेवण असेल तर क्या बात आहे. तुम्ही बघू शकता मी किती शांतपणे निवांत जेवते आहे. ताटामध्ये जागा नव्हती, एवढे पदार्थ तिने बनवलेले होते. काय खाऊ आणि काय नको असं झालं होतं. पण माझे सगळ्यात दोन आवडते पदार्थ म्हणजे कोळंबी भात आणि चिकन मसाला, ज्याच्यावरती मी मनसोक्त ताव मारला. तसेही आमच्याकडे सगळेच नॉनव्हेज जेवणाचे लवर्स आहेत. माझ्यासाठी मम्मीच्या हातचं जेवण म्हणजे स्वर्ग सुख आहे एक. सगळ्यांची जेवणे झाल्यानंतर ज्यासाठी जमलो होतो तो कार्यक्रम सुरू झाला. जावई आणि मुलीला अधिक महिन्याचं वाण देण्यासाठी मम्मीने इथे खूप सारी तयारी केली होती. तुम्ही बघू शकता काय काय केलं होतं तिथे. लाडू, खोबऱ्याची वडी, अनारसे, चकली आणि भेटवस्तू असं बरंच काही तिने केलं होतं. प्रथेप्रमाणे मम्मीने माझे मोठे भाऊजी आणि बहीण यांचं औक्षण केलं, भेटवस्तू दिली. नंतर आमचा नंबर होता. आमचंही तिने औक्षण केलं, ओवाळलं, गोड भरवलं, भेटवस्तू दिली. आम्ही पण तिच्या पाया पडून भरपूर सारे आशीर्वाद तिच्याकडून घेतले. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे, सगळे एकत्र आले म्हणजे फोटो काढतंय कोण, कोण शूटिंग करतंय, हे सुरूच असतं. मला गिफ्ट घ्यायला आणि द्यायला नेहमी आवडतं. नेहमी एक्साइटमेंट असते. कोणी जर मला गिफ्ट देणार असेल ना तर काय असेल, काय देत असेल कोणी. आत्ताही तशीच एक्साइटमेंट होती. मम्मी मला काय गिफ्ट देत असेल, कोणत्या कलरची साडी असेल, काय असेल त्याची. सगळ्यांची मजा, मस्ती, जोक चाललेले होते. हे जे शूट बघताय ना ते माझ्या लेकीने केलं आहे. तिला फोटोग्राफीची, शूटिंगची प्रचंड आवड आहे. तिला दुसऱ्यांचे फोटो काढायला खूप आवडतं. आमचं झाल्यानंतर मम्मीने माझ्या बहिणीच्याही सासू सासऱ्यांचा मानपान केला. मम्मी नेहमी सांगते, या रीतिरिवाजांमुळेच माणसं एकत्र येतात, गप्पा मारतात, नातेवाईक घरी येतात. सगळ्यांची मजामस्ती सुरूच होती. आणि हां, ग्रुप फोटोशिवाय कोणतेही फंक्शन अपूर्णच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटूया. बाय.